नमस्कार. मी नचिकेत जोशी. लॉजिकल पंडितमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय असा की रक्षाबंधन साजरं कधी करावं, म्हणजेच बहिणीने भावाला राखी बांधण्यासाठी उत्तम वेळ कोणती, असे प्रश्न मला यायला लागले. तर ह्या संदर्भात उत्तर देताना मी असं सांगेन की पौर्णिमा ही 2 दिवसांमध्ये विभागली गेलेली आहे. 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी अंदाजे 2:15 वाजता पौर्णिमा सुरू होतीये आणि 9 ऑगस्ट रोजी अंदाजे दुपारी 2:15 वाजता पौर्णिमा संपतीये. म्हणजेच या दरम्यान आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा बहिणीने भावाला रक्षासूत्र बंधन करावं. आता रक्षासूत्र बंधन करण्यासाठी कुठली वेळ टाळावी, तर सर्वसाधारणपणे रात्री 8:30च्या नंतर, म्हणजे प्रदोष काळ संपल्यानंतर वेळ कदाचित टाळली तर उत्तम. सूर्योदयापासून तुम्ही मध्यान्हीपर्यंत 9 तारखेला कधीही करा, उत्तम. 8 तारखेला संध्याकाळपर्यंत म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत आपण कधीही करा, उत्तम. फार उशीर करू नका, कारण हे रक्षासूत्र बंधन आहे. दुसरी गोष्ट, रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय, त्याचा काही विधी असतो का, असाही प्रश्न मला आला. तर त्याचं उत्तर देताना मी असं सांगेन, हे रक्षासूत्र आहे. जसं एखाद्या देवस्थानामध्ये आपण जर गेलो तर तिकडे बाहेर काही लोक लाल किंवा काळ्या रंगाचे दोरे आपल्या हाताला बांधताना आपल्याला दिसतात. आपण त्याला रक्षासूत्र म्हणतो. तसंच ही जी पौर्णिमा असते ही सुद्धा बहिणीने आपल्या भावाला रक्षासूत्र बांधण्याची पौर्णिमा असते. मग ते काय करावं? एक रेशमी किंवा मलमली हे वस्त्र घ्यावं. म्हणजे एक चौकोनी वस्त्र तुम्ही घेतलं लांबच्या लांब, त्याच्या मधोमध हळद, कुंकू, अक्षता, त्याच्यानंतर केसर थोडंसं आणि सोन्याचं काहीतरी, जे आपल्याला नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी काढून वापरता येईल, असं सर्व एकत्र करावं. त्याच्यात गाठ मारावी आणि देवाजवळ जर कोणी कलश पूजत असतील देवाऱ्यात तर त्या कलशावरती हे ठेवून द्यावं. जर कलश पूजत नसतील तर बाळकृष्णाची, विठ्ठलाची इत्यादी काही मूर्ती आपल्या घरामध्ये पूजनीय असेल तर त्यांच्या चरणाशी हे ठेवावं. आणि त्यांच्या चरणाशी ठेवल्यानंतर आपण कमीत कमी 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या वेळेला भगवंताला ही प्रार्थना करावी की हे रक्षासूत्र मी तुझ्या चरणावरती ठेवत आहे, या रक्षासूत्राने माझ्या बंधूंचं रक्षण होऊ दे. आणि असं केल्यानंतर एक सर्वसाधारण तासभर ती पुडी, ती पुरचुंडी त्या देवाऱ्यामध्ये ठेवून द्यावी आणि त्यानंतर ती काढून आपल्या भावाच्या उजव्या हाताला बांधावी. याला रक्षासूत्र बंधन म्हणतात. दुसरी गोष्ट की कोणीतरी आपल्याला पुन्हा प्रश्न विचारेल की 8 तारखेला दुपारनंतर भद्रा सुरू होती आहे. अहो, भद्रा हा तिथीचाच एक भाग आहे. त्याचा आपल्या रक्षासूत्र बंधनाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध नाही. त्याची काळजी करण्याची गरज नाही आणि चिंता करण्याची तर अजिबात गरज नाही. म्हणूनच आपल्या सर्वांना असं मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे रक्षासूत्र बंधन आपल्या बांधवांना, आपल्या पतीला आपण केलं तर ते जास्त संयुक्तिक राहील. बाजारात आपल्याला रुद्राक्षाच्या, मोत्याच्या, त्याच्यानंतर अजून काही आदिवासी पाड्यात काम करणाऱ्या काही बायकांच्या अशा राख्या विकण्यासाठी येतात. त्यांच्या कर्तृत्वाला आपला नमस्कारच आहे, परंतु त्याच्याने रक्षासूत्र बंधन हा जो आपला विधी आहे तो पूर्ण होत नाही. म्हणून आपल्या भावाचं रक्षण व्हावं अशी अपेक्षा असेल तर मी सांगतोय त्याप्रमाणे रक्षासूत्र आपण आपल्या बांधवाच्या, भावाच्या किंवा पतीच्या हाताला आपण बांधणं अतिशय आवश्यक आहे. आपण सर्व हे कराल अशी अपेक्षा आहे. काही चुकलं असेल तर क्षमा करा. काही अधिक माहिती असेल तर नक्की शेअर करा. त्याबद्दल मी जर काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम संपवतो. थँक्यू.